ऑनलाईन गेमिंगला अधिकृत मान्यता आणि प्रोत्साहन देणारं मात्र ऑनलाईन सट्टेबाजीला आळा घालणारं ऑनलाईन गेमिंग विधेयक लोकसभेत झालं मंजूर। गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत मांडलेल्या 130व्या घटना दुरुस्ती विधेयकासह तीनही विधेयकं संयुक्त समितीकडे पाठवली जाणार। राजकारणातला भ्रष्टाचार कमी करत नैतिक शुचिता आणण्यास सरकार कटिबद्ध। भ्रष्टाचारी मंत्र्यांना संरक्षण देणाऱ्या विरोधकांचाच या विधेयकाला विरोध। अमित शाह यांनी केली टीका। 130वी घटना दुरुस्ती विधेयक विरोधी पक्षांच्या सरकारांवरती सूडबुद्धीने कारवाई करण्यासाठीच असल्याचा आरोप करत विरोधकांनी केला गदारोळ। उपराष्ट्रपती पदासाठी रालोआचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी भरला अर्ज, तर इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी उद्या करणार अर्ज दाखल। भारताच्या भूमीवरून कुठल्याही देशाविरुद्ध कारवाई करण्याची भारत परवानगी देणार नाही। अवामी लीग संदर्भातल्या बांगलादेश अंतरिम सरकारच्या आरोपांना परराष्ट्र मंत्रालयाचं प्रत्युत्तर। भारतानं ओदिशामध्ये चांदीपूर इथं अग्नि 5 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची केली यशस्वी चाचणी। आणि रामटेक आणि देवळाली इथल्या विधानसभा निवडणुकीची खोटी आकडेवारी दिल्याप्रकरणी सीएसडीएसच्या संजय कुमार विरोधात गुन्हा दाखल। नमस्कार, 9:30च्या बातमी